नमस्कार मित्रांनो, आजच्या गोष्टीचं नाव आहे गावात एकच किचन म्हणजे स्वयंपाकघर. खरं तर कोणत्याही गावामध्ये एक किचन असू शकतं का, असा एक प्रश्न आपल्याला सहजच पडू शकतो किंवा हे ऐकल्यानंतर आपल्याला धक्काही बसू शकतो. आणि तो स्वाभाविकच आहे, तो धक्का स्वाभाविकच आहे. पण असं एक गाव गुजरातमध्ये आहे. त्या गावाचं नाव चंदनकी असं आहे. त्याबद्दल ची सगळी माहिती म्हणजे त्या चंदनकी गावाची सगळी माहिती एका वर्तमानपत्रात सुखदानं वाचली. दिवाळीची धामधूम सुरू असताना सुखदानं फटाके, फराळ यांचा आनंद घेतला, मनमुराद आनंद घेतला. पण आजोबांनी सांगितलेली जी सूचना होती की या दिवाळीतही सगळी धमाल, मस्ती, धिंगाणा आणि गंमत करत असतानाच थोडं का होईना वाचनासाठी म्हणून वेळ काढायचाच. त्या सूचनेचं तंतोतंत पालन सुखदानं केलं आणि तिनं त्या पेपरमधली ही स्टोरी आवर्जून वाचली. 8व्या वर्गातली सुखदा ती स्टोरी वाचून चकितच झाली. कारण एवढ्या मोठ्या गावामध्ये फक्त एकच किचन कसं बरं चालत असेल सगळं, असा प्रश्न तिला पडलेला होता आणि तिला कुतूहल वाटत होतं. म्हणून तिनं ती सगळी बातमी सुरुवातीपासून शेवटपर्यंत शब्द न शब्द वाचली आणि कल्पनेनं त्या गावात कसं चाललेलं असेल सगळं याचा ती विचार करू लागली. आणि मग दिवसभर आजोबांना आणि भेटेल त्या प्रत्येकाला हॅपी दिवाळी म्हणत ही स्टोरीही सांगू लागली. इतरांना या चिमुकलीचं मोठं कौतुक वाटू लागलं. कारण दिवाळीच्या दिवशी नुसती धमाल करणारे इतर मुलं आणि सुखदा यांच्यात फरक जाणवत होता. सुखदा या दिवाळीत आनंद घेत असतानाच वाचनाचाही आनंद घेत होती. त्यातून तिचं मन आणि मेंदू यांची जणू मशागत होईल असं तिच्या आजोबांना वाटत होतं. म्हणूनच त्यांनी तिला अगदी स्ट्रिक्ट सांगितलेलं होतं, सगळं करा, दिवाळी धमाल करा, फराळ करा, मित्रांना भेटा, मैत्रिणींना भेटा आणि त्याचबरोबर वाचन चिंतनही केलं पाहिजे. त्यानुसार ती आता दरवर्षी अशाच पद्धतीनं वाचनही करायला लागलेली आहे. त्या गावात आहे तरी काय, तिथं आहे म्हणे कम्युनिटी किचन म्हणजे सार्वजनिक स्वयंपाकघर. ते स्वयंपाकघर कसं बरं, आधी समजून घेऊयात ते गाव केवढं आहे. ते गाव होतं म्हणजे आहे 500 उंबऱ्यांचं, जेमतेम 500 कुटुंब. त्या गावातली तरुण मंडळी नोकरीच्या निमित्तानं, रोजगाराच्या निमित्तानं इतर ठिकाणी गेलेली, त्यामुळं गावात सगळी वृद्ध, ज्येष्ठ नागरिक अशी मंडळी. मग ह्या म्हातारे मंडळींना एकत्र आणण्याचं काम त्यांच्या गावप्रमुखांनी केलं. ते यासाठी की त्यांचा एकाकीपणा या निमित्तानं जाईल असं त्यांना वाटू लागलं. गावकऱ्यांना ते सगळं पटलं आणि त्यांनी मग आपल्या वाट्याला जेवढा खर्च येईल म्हणजे अन्न पाण्याचा, तेवढा त्यांनी सार्वजनिक स्वयंपाकघरासाठी म्हणून द्यायचं ठरवलं. आपापल्या वाट्याचे पैसे सर्व कुटुंबातल्या, सर्व घरातल्या लोकांनी, ज्येष्ठांनी त्या एका व्यक्तीकडे दिल्या आणि मग त्यांनी सगळी व्यवस्था त्या गावची तयार केली. आता अगदी मोठ्या प्रमाणात तिथं स्वयंपाक तयार होतो. जसं गाव भोजन असतं त्या पद्धतीनं तिथं अगदी रोज न चुकता स्वयंपाक तयार होतो. आणि मग सगळी वृद्ध मंडळी आपापल्या घरातून तिथे एकत्र येतात आणि एकमेकांशी सुखदुःख शेअर करत आनंदानं जेवण करतात. त्यामुळे त्यांचा एकाकीपणा जणू भुरकन निघून जातो. त्यांना रोज
अगदी उत्सव असल्यासारखं वाटू लागतं आणि ते स्वाभाविकच आहे. म्हणजे अशा पद्धतीनं त्या गावानं, चंदनकी नावाच्या गावानं वृद्धांचा एकाकीपणा अगदी सहजरित्या घालवलेला आहे. त्याशिवाय अन्नावर होणारा खर्च त्यांनी या निमित्तानं टाळला असंही आपण म्हणू शकतो. कारण त्यामुळं सर्वांचं एकाच वेळी अन्नाची खरेदी करत असताना होणारी काही प्रमाणात का होईना बचत ही देखील तितकीच मोलाची ठरते. आणि या वयात म्हणजे उतार वयामध्ये या मंडळींना एक प्रकारचा एकमेकांचा आधारही खऱ्या अर्थानं आधार आता मिळू लागलेला आहे. त्यामुळं ती सगळी मंडळी आणि त्यांचं आयुर्मान अर्थातच वाढणार आहे. एकमेकांचं काही दुखू लागलं तर एकमेकांशी ते शेअरही करू शकणार आहेत आणि एकमेकांची मदतही घेऊ शकणार आहेत. म्हणजे कम्युनिटी किचन जरी असलं तरी ते खऱ्या अर्थानं वृद्धांसाठी, ज्येष्ठ नागरिकांसाठी, या मंडळींसाठी एक वेगळंच दिलासा देणारं असं एक केंद्र, आधार देणारं असं एक केंद्र बनलेलं आहे. चंदनकीचा हा वसा इतर ठिकाणी इतरांनीसुद्धा घ्यायला काय हरकत आहे असा विचार सुखदाच्या मनात आलेला होता. सुखदानं ते आजोबांना सांगितलं. मग त्यावर आजोबांनी आपल्या अनुभवातून 4 शब्द तिला आवर्जून सांगितले. बेटा, तू सगळं वाचून काढलं आहे, मी वेगळं काही आता सांगणार नाही बरं का. नाही तर तू म्हणशील आजोबा मी आता सगळं वाचल्यानंतर आता पुन्हा तुमचं व्याख्यान नको बरोबर, आता मला खेळायला जायचं असं तुला वाटत असेल. नाही 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 आजोबा, सांगा ना. सुखदा अगदी शांत संयमानं बोलत होती. आजोबांना कौतुक वाटत होतं. वाचनातून तिच्यामध्ये एक प्रकारचा संयम, शांतता, धीर असं सगळं येत होतं. कळत नकळत त्या गोष्टी, ते गुण तिच्यामध्ये वाढीस लागत होते. याचाही आजोबांना मोठा आनंद होता. अगं सुखदा बेटा, काय आहे बघ, आता बघ शहरामध्ये काय होतं. शहरामध्ये माझ्यासारखी मंडळी म्हणजे वृद्ध मंडळी, म्हातारी मंडळी रमत नाहीत. त्यांना आपलं गाव बरं वाटतं. गावात काय होतं, त्यांच्या सेवेला त्यांना काय हवं नको, कधी अडचण, कधी काही प्रसंग आला दुःखाचा, त्रासाचा, त्यावेळेला त्यांच्या मदतीला फारसं कोणी नसतं. मग अशावेळी या वृद्ध मंडळींची पुढचं जीवन कसं बरं व्यवस्थित चालणार, हा एक प्रश्न आपल्या समाजात नेहमीच दिसतो. हो की नाही? हो आजोबा, आपल्या शहरात बघा ना, जास्त आजोबा मंडळी, आजी मंडळी दिसतच नाहीत. त्यांना इथं राहावतच नाही, त्यांना इच्छाच होत नाही राहण्याची. अगं आपलं पूर्ण आयुष्य त्यांनी मोकळेपणात गावाकडं घालवलेलं असतं. मग शहरात आलं की त्यांना बंदिस्त वाटू लागतं. मग त्यांना इथं कसं बरं करमेल, म्हणूनच ते आपल्या गावी राहत असतात. ते स्वाभाविक आहे. त्यामुळंच अशा लोकांची समस्या ह्या चंदनकी गावानं बघ ना किती सहजपणे सोडवली आहे. इतरांनीसुद्धा तो आदर्श घ्यायला काय हरकत आहे. बघ ना, हा विचार जर केला तर किती सुंदर व्यवस्थापन झालं ह्या सगळ्या समस्येचं. हो आजोबा, किती सुंदर खरंच. कम्युनिटी किचन किती छान कल्पना आहे नाही. म्हणजे आपण आपल्या घरात तर वर्षानुवर्ष लहानपणापासून खातच आलो आहे, पण वृद्धापकाळी आपला हा वृद्धापकाळ जो असतो ना, तो आनंदोत्सव व्हावा या उद्देशातून, या इतक्या उदात्त आणि निर्मळ मंगल अशा विचारातून त्यांनी सार्वजनिक स्वयंपाकघर असं विकसित केलं. किती सुंदर कल्पना आहे. पूर्ण गावामध्ये फक्त एकच स्वयंपाकघर. खरंच आजोबा, मला अजूनही या गोष्टीवर विश्वासच बसत नाही आहे. सुखदा, असंच असतं. अनेक गोष्टी आपण कल्पनाही करू शकत नाहीत, पण त्या आपल्यासमोर अनेकदा येत असतात. हो की नाही? हो आजोबा, असं म्हणून सुखदानं घरातून धूम ठोकली. कारण बाहेरून तिच्या मैत्रिणी तिला जोरजोराने आवाज देऊन बोलवत होत्या. सुखदा, चल फटाके उडवायला, चल ना, येतेस ना गं. आणि मग आजोबांनी तिला खुणेनंच सांगितलं हाताने, जा बेटा, आता खुशाल धमाल कर, जा. झाली आजची गोष्ट. पुन्हा भेटूयात पुढच्या भागात. तोपर्यंत काळजी घ्या. बाय.